अधिक मास महात्म्य अध्याय 3. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. जय जयाजी रघुराया. नमन माझे तुमच्या पाया. करुणा करावी सखया. करा छाया कृपेची. तुमचे कटाक्षे करुण निरसो माझे भाऊ अज्ञान. स्वरूपी लागो अनुसंधान. हेचे कृपादान मज द्यावे. मी बुडतो या भवसागरी. येथून माते काढी सत्वरी. पुढे जे होणे असेल परी. ते सुखे श्रीहरी होऊ का. तरुणोपाय ते साधन. मितवनेने अनेक जाण. परितव चरणी ठेवून मन. आरंभिली हे काळक्रमणा. श्रुती होऊन सादर. श्रवण की जे कथा प्रसर. नूतन कथा म्हणून अभेर. नकी जे स्वामिया. नूतन हे पद्यरचना. कथा भाग पूर्वील जाना. समत घेतले पद्मपुराण. श्लोक जाना तिथीचे. नारायण वाज. न कृशामृतवत्सा वा वंध्या रोगान्विता तथा. नच व्यंगामती श्राता. गा दद्यान ब्राह्मणाय वये. ऐकलक्ष्मी सावधान. मागे निरोपिले गोदान. परी ते पाहिले सुलक्षण. अलक्षण नसावे. आसवी सुंदर पौष्टिक. आणि वरी संवत्सक. दुग्धी जीवी बलाहक. वर्षे तोय अपार. रोड अथवा रोगिष्ट. मृतवत्स नसावे स्पष्ट. किंवा वंद्या असोनी वरिष्ठ. कामानय दानाते. अथवा रोगी व्याप्ता शरीर. दुग्ध न देती तिळभरी. ऐसी धेनो दाना ते निर्धारी. योग्य सुंदरी नसे पय. लातरी खैरिंडी वरी. एकशृंगी नसावी तरी. आपुले पय आपण प्राशन करी. पाना चोरी दोहिता. ऐसी याचे न की जे दान. दान केली या कवन पुण्य. जैसे आजागळीचे स्तन. दुग्ध न शोनित काही. लक्षणयुक्त धेनु बरवी. सहकुटुंबी ब्राह्मणाते द्यावी. अलंकारयुक्त असावी. दोहन पात्रासहित. ऐशी दिदली या दान. तेने संतोषे जनार्दन. मग ते पावती मोक्ष सदन. यासी संदेह जाना सेना. अपात्री केली या दान. तरी ते नरकासी कारण. म्हणून सत्पात्री ब्राह्मण. पाहुणे दान पै द्यावे. बहुक्षीराचं योगावय. ब्राह्मणायोपपाद देत. उत्तरेत सच्चात्मान. सप्त सप्त कुलानीच. धेनु ते बहुत दुग्धाची. सुलक्षणिक संवत्साची. दान दिदलिया ईशाची. तरी पदविसाची पावेतो. तयाचा जन्म सफळ झाला. आणि सप्तकुळांचा उद्धार केला. इतर दिन पुरुषाला दान तयाला घडेना. म्हणून या मलमासी जाण. अगत्य की जे गोदान. नारे अथवा पुरुष जाण. भाग समान उभयासी. गावो यज्ञस्य नैत्रे वय. गावो यज्ञस्य वैमुख. अमृत हय क्षय दिव्य क्षीर. गावो वहन तीच. अहो हे देनु यज्ञाचे नेत्र. आणि यज्ञमुख स्वतंत्र. वरुषे अमृत क्षीर मात्र. जे दुर्लभ सुराते. इंद्रादी सुरवर पाही. म्हणते अमृतासे पाही. परी क्षीर आम्हा ते प्राप्त नाही. जे भूलोकी अपार. म्हणून समग्र सुरवर. धेनुगात्री प्रवेशले साचार. आणि सरिता अपार. प्रवेशला धेनु अंगी. यद्यर्थी श्लोक संमतीचा. असे हो ग्रंथांतरीचा. तोची निवेदितो साचा. अर्थतयाचा पहावा. श्रंग मुले गवा नित्य ब्रह्म विष्णू समश्रितो. श्रृंगारे सर्व तीर्थानी स्थावरानी चरणानीच. तव आशंका घेऊन सत्वर. श्रुती बोलिले उत्तर. सर्वगात्री सुरवरा. किंकारण प्रवेश. यदर्थी इतिहास वरवा. श्रुती एकचित्ते परिसावा. जो ऐकता सर्व जीवा. संशय फिटे अनायासे. तरी पौलव्य नामे ऋषीश्वर. तपोबळे मुनिवर. कष्टविलेजे स्वशरीर. तपापार आचारला. तयाची तपसामर्थ्ये. भय उपजले वासवाते. मग प्रेरित झाला अप्सराते. तपक्षयाते ऋषीच्या. अप्सरा म्हणते अमरेशा. तपाते क्षय किजे कैसा. परमकुपिष्ट ऋषी राजसा. देखता आम्हा शापील. तव आज्ञा देतसे इंद्र. आता तुम्ही जावे सत्वर. पुढे असेल जे होणार. ते सुखे होऊ का. इंद्राचा हा स्वाभाविक गुण. तपाते क्षय करावा जाण. हे पूर्वापार लक्षण. वासावा अंगी असे पै. असो आज्ञा घेऊन अप्सरा. येत्या झाल्या त्या अवसरा. निवास जेथे ऋषीवरा. महाराज पौलव्याते. येऊन या आश्रम निकटी. ऋषी ते अवलोकिले दृष्टी. तव तो तपस्वी महाटी. तपश्चरे बसला असे. तव त्या देवांगना गजाना. अवलोकिनी ऋषी राणा. चमकत चमकत सन्निधाना. हसे वदन अवलोकिले. ध्यान विसर्जुनी मुनी. तया ते देखिले नयनी. मग पुसे तया लागुनी. किमर्थ कहर मांडिला. आम्ही न मागो कवना ते काही. हा किमर्थ पेटला मुचे डाई. म्हणून क्रोधयुक्त ते समयी. शाप द्यावया उदित. शापोदक करी घेऊनी. आव्हानिले वासवा लागुनी. तो इरीकडे काय झाली करणी. इंद्रभूनी. पै तेव्हा सिंहासनावरी वासवो.
तव खळबळीला तयाचा देहो चंचल होताची पहा हो संभवते अवलोकित शापोदकाचे सामर्थ्य मोठे इंद्राचे अंगी उठले काटे मग पिशाच वत पळतसे नेटे जेथे असे कमळासन घाबरेपणी ते समयी ब्रह्मयाचे पदी मस्तक ठेवी म्हणे आता रक्षीय समयी करुणा करा दातारा कमळासन म्हणे तेव्हा अपराध घडला वासवा तो साकल्प आम्हा निवेदावा म्हणजे उपाय सुचेल तव बोले सुरेशर पौलव्य ऋषी तपे थोर तया छळना सत्वर देवांगना प्रेरिल्या मी इतका इकडे वृत्तांत झाला तिकडे ऋषी ते विलंब लागला म्हणे अजून इंद्र का नाही आला किमर्थ लागला विलंब काय माझी झाली तपहानी मलिनता झाली तपा लागुनी म्हणून ध्याने विचारुनी पाहतसे तव इंद्रा ते न देखे निजासनी तो तव गेलासे पळुनी कमळासनी आश्वासुनी निजासनी बैसविला मग ऋषी आणि उदक घेता झाला निशंक आव्हानीला कमळनायक इंद्रासहित ते काळी तव आसनी चंचल ब्रह्मदेव म्हणे फळला तुमचा प्रादुर्भाव आम्हा सहित ऋषीराव आव्हानिता झाला शापाते आता उपाय तरी कवन जवळी करावा जनार्दन मग उभयांता तेथून निगते झाले लगबगे घाबरेपणी येऊनी जाण नमिते झाले जनार्दन मग म्हणती तया लागून रक्षी भयापासून महाराजा जय जयाजी जनार्दना जगपाळका विश्वरक्षणा हे दयानिधी करुण घना शरणांगता वज्र पंजरू पतित पावन हे ब्रीदावळी ती सत्य करी जे काळी आम्ही अपराधी कृपाबळी आम्हा रक्षी दातारा ऐकून असे उत्तर बोलता झाला कमळावर कवने केला तुम्हा ते जोजार तुची प्रकार सांगीजे तव बोले कमळासन पौलव्य ऋषी तो तपोधन तया छळावया लागून अप्सरा वासवे पाठविल्या परमक्रोधी ऋषी सज्जन शपोदके वासवाते पराभवन तेने तो भयाभीत होऊन जाण मज जवळी पातला आम्ही आश्वासिले तत्वता तो शाप आला मज भोवता म्हणून या उभयंता येतो झालो तव दर्शना आता कळेल तैसे पाही आम्ही रक्षे नाना उपायी मग बोलता झाला शेषशाही ते समयी सुरेशा ते हेच विषयी प्रथम शिकवण तुम्हा ते निवेदिले से जाण जेन छळावे ब्रह्मना लागून सहसा जाण सुरेशा ब्रह्मशापे करुनिया तव संपत्ती गेली विलया मग ते सागरी काढावया परम कष्टमज झाले या लागे कैसा असो ब्राह्मण परी ते माझेसी मुख जाण न कळे तयाचे विंदान कवने घटी कैसा मी ऐसे बोलत बोलत क्षण एका अवकाश लागला तेथ तो येरीकडे पौलव्य काय करीत विचारित निजमानसी म्हणे अद्याप वारी पाही उभयांता ते न देखो एक एक ठाई म्हणून पेटला से तोडाई उदक आणिक घेतले विष्णू सहित ब्रह्मदेव आव्हानिता झाला वासवो तव वैकुंठी देवाधिदेवो घाबरा झाला निजांगी म्हणे ऋषीची या भया आले तर तुम्ही लपावया परिसंग दोष पाहिया आम्हा भोवला तत्काळ मज सहित तुम्ही दोघे ऋषीने उदक घेतले रागे म्हणून उठला लाग वेगे कैलास मार्गे पळला पुढे पळतसे जनार्दन मागे धापे दाटले दोघे जण बाप शापाचे भय दारुण वाहे भगवान स्वांगे ब्राह्मण शाप परमद्वाड राजा न होऊ शकेला सरळ नारदाची नारदी लज्जाड लपत हिंडे चहूकडे ऐसे सांगो आता किती कथा परिसवू पुढती ऐसे पळता त्रिवर्गाप्रती कैलासपती आटोपीला जोडून या करपुटी नमिले झाले धुर्जटी वाचा झाली से हिमपुटी बोलता ओटी शब्द नये तव बोले शूळपाणी किमर्थ आगमन ये स्थानी आकर्णुनी ऐशी वाणी हसुनी बोले माधव मग आद्यंत वर्तमान निवेदिता झाला जनार्दन वासवे केले विघ्न दारुण आलो धावून या ठाया ऐसे लागवी याचे शब्द ऐकून हसे वृषभध्वज उभयंतांचे अंतर सहज ऐक म्हणून आसने देऊनी तिघांशी बैसविले आपण आपासी तो इरीकडे काय करी तपोरासी पौलव्य तो ऋषिराणा ध्यानी विचारी जो मुनी तव तिघे न दिसती स्वस्थानी शाप भये गेले पळुनी ललप्पाले लपनी कैलासी मग शिवासहित ऋषीश्वरी आणि कौदक घेतले करी आव्हानितांच त्रिपुरारी गेला चांचरी निजासनी चंचल देखुनी सदाशिवा गुंडाळीला भस्म बटवा हे देखुनी रामा धवा हसे ते दवा नाटोपे मग मनोजी खटवांग पाणी हे काय आरंबिली करिनी गर्भाने सांगवया यास्तानी आलो धावनी महाराजा तुमची तो दिशे ऐशी गती आता जाओ कवना प्रती कवन निवारित
याता येती म्हणून चित्ती संदेह तव बोले सदाशिव तुमचा कळला भाव टाकून जावे हात ठाव ऐसे वाटे मज लागी मग सकेद होऊन अंतरी बोलता झाला मुरारी पुढे कैसी की जे परी हे अंतरी विचारावे शिव म्हणे माधवासी विचारन सुचे मानसी कांकी ते दोघेही एकमेकांशी अंतरक साक्षी बनवणी वाढवावया ब्रह्मणाचे महिमान म्हणून मांडिले हे निर्वाण पुढील जाणून कारण महिमान गौतमीचे मग विष्णू विचारून अंतरी म्हणे ऐकी जे हो त्रिपुरारी ब्राह्मणाचा उपाय निर्धारी धेनुवरी चालेना तरी पाचारूने धेनू लागी आपण प्रवेश तिचे अंगी पुढे होईल त्या प्रसंगी लोके अंगी सादर विचार मानाला सर्वाते मग पाचारिले धेनू ते संकटी रक्षा आम्हा ते म्हणून बोलते पैजाले तथास्तु म्हणून पाही धेनू बदली ते समयी मग प्रवेश करीते झाले देही ऐका सर्व ही श्लोकार्थ श्रंग मुले गवा नित्यम ब्रह्मा विष्णू समश्रितो श्रंगाग्रे सर्व तीर्थानी स्थावरानी चरणांच शिरोमध्ये महादेव सर्वभूतमय स्थित ललाटाग्रे स्थिता देवी नसावश्येच षण्मुख कर्णयोरशिनो चैव चक्षुच शशी भास्करो दंतेषु वायव सर्वे जिवाया वर्णुस्थित सरस्वतीच हुंकारे यमयक्षो गंडयो संध्याद्वयंत थोष्टाभ्या ग्रीवायामिंद्र संस्थितः साक्षिद्वगांच गोमूत्र गोमय यमुना स्थितता त्रयस्त्रीशत्तु देवाना कोट्यो रोम सुसंस्थिता ऐशिया परी सर्व देव 33 कोटी सहित वासव गंगा यमुना नदी सर्व वास सर्व करीते झाले तैपासून धेनू अंगी वास असे हो नवांगी पुढे वर्तली या प्रसंगी अवधान दीजे एरीकडे पौलव्य मुनी आव्हानिता न देखे कोणी पुढे अवलोकी जो नयनी तो देखे नयनी धेनू ते अवघे निरखून धेनू ते तव धेनू अंगी सर्व देवते अवलोकिता पावला विस्मया ते म्हणे आता कौतिक करावे मग विवेक आठवून अंतरी तया धेनू ते नमस्कारी विवेकाईसा सहकारी आणि कनसे क्रोधाते क्रोध आलिया शरीरी अनर्थाते उभा करी तेथे विवेक तो आवरी निवारी जो अनर्थाते विवेक करून पहा हो क्रोधे शांत केला देहो मग तया प्रसन्न महादेव सर्व देवांसहित पै पुरून ऋषीची मनकामना वाहून नेला वैकुंठ भुवना ऐशी ही कथा श्रुती जना परिसविली जाना शस्त्राधारे म्हणून या मलमाशी दान द्यावे धेनुशी स्त्री अथवा पुरुषाशी लाभ उभयाशी समान ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र हेही दान करावे पवित्र पाहुणे ब्राह्मण सत्पात्र यथा योग्य दान दीजे तथा योग्य पुण्यवंत देह पापाचा तो होय क्षय म्हणून सुलभ उपाय धेनू सेवा निवे दिली आणि नविधीना धेनू यो विप्राय प्रयच्छती सर्व कामना समृद्धत्मा विष्णू लोके महीयते सर्वेशममी पापाना ज्ञाता नाम विजानत प्रायश्चित्तमिंद मृषिभिस्तत्वदर्शिभिः ऐशिया परी श्रुती याते कथा निवेदली संताते न्यून पूर्ण जेते क्षमा माते कृपावंते पैकी जे माझे सरते हे बोलणे जैसे खऱ्या माझी खोटे नाणे मेळविती जेवी कुजणे तेवी बोलणे पै माझे व्यासोक्तवाणी करे नाणे तोची श्लोकार्थ अनुभवावे सरता केला प्राकृते जाणे नवे बोलणे पदरीचे मी नवे कविता कुशळ नाही संस्कृत वाणी निर्मळ सर्वापरी मी अमंगळ संती सांभाळ पैकी जे नाही उद्योग व्यवसाय काही तपश्चर्या न घडेची देही म्हणून काळक्रमणे स्तव पाही उदेला देही उद्दारू परिबुद्धिदाता तो समर्थ शरावरी माझे आरगुणात वदता वदविता तोची येथ बुद्धिदाता निर्धारे स्वस्ती श्रीमल महात्म्यग्रंथ पद्मपुराणीचे संमत मनोहर सुत विरचित तृतीयोध्याय गौड हा ओवी संख्या 100 इति तृतीयोध्याय.